भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नवे कॅप्टन म्हणून रवींद्र चव्हाण यांनी सूत्र हाती घेतली। रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली तेव्हाच ते पुढचे अध्यक्ष आहेत हे ठरले होते। कार्याध्यक्ष पदावरती काही महिने केलेलं काम त्यांना नक्कीच उपयोगी पडेल। आपली पुढची वाट कशी असेल याचा अंदाज त्यांना आलाही असेल। भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष आहेच, पण राष्ट्रीय नेतृत्वाने विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांनी 2029 साली स्वबळावर राज्यातील सत्ता हे चॅलेंज महाराष्ट्राच्या संघटनेसमोर ठेवले आहे। हेच चॅलेंज स्वीकारूनच चव्हाण यांनी कामाला सुरुवात करायची आहे। एक मोठं कुटुंब असतं, या कुटुंबात जेव्हा बाहेरची मंडळी येतात तेव्हा कुटुंबातील वातावरण बिघडतं। हेच चित्र आज भाजपमध्ये आहे। पक्षाची घडी व्यवस्थित राखणे आणि ती अधिक बळकट कार्यक्षम करण्याचं मोठं आव्हान हे चव्हाण यांच्या समोर आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा पुढचा मार्ग कसा असेल यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई। अखेर गंगेत घोडं न्हायलं। रवींद्र चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे सूत्र हातात घेतली आहेत। महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही भाजप एक मजबूत गड असल्याचं चित्र आहे। पण गड जेव्हा मोठा असतो तेव्हा तो राखण्यासाठी त्यावर अंतर्बाह्य लक्ष ठेवणं आवश्यक ठरतं। तसेच आज भाजपचे देखील आहे। भाजपमध्ये सध्या इनकमिंग फ्री असल्यासारखे पक्षप्रवेश होत आहेत। या बाहेरून येणाऱ्यांना पक्षाच्या विचारांच्या चौकटीत सामावून घेण्याची जबाबदारीची कसरत ही नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्षांनाही करावी लागते। कोकणच्या मातीतून आलेले रवींद्रजी चव्हाण ती कसरत कशी करतात हे दिसेलच। प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमोर पहिलेच आव्हान आहे ते म्हणजे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे। या निवडणुका म्हणजे राजकीय पक्षांच्या संघटन बांधणीची कसोटीच असते। चव्हाण हे येत्या काही महिन्यातच पक्षाचे प्रमुख म्हणून याच निवडणुकांना सामोरे जाणार आहेत। अर्थात स्वतः चव्हाण हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले असल्याने त्यांना या निवडणुकीचाही अभ्यास आहे। त्याचबरोबर त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांनी भाजपकडे राखून दाखवली आहे। पक्ष संघटनेत त्यांनी कोकण विभागाचे प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिली होती तीही यशस्वीपणे पार करून दाखवलेली आहे। माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कार्यकाळ संपला, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची परीक्षाच त्यांना द्यावी लागली। कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले रवींद्र चव्हाण हे पक्षाचे बूथ स्तरावरती काम करणारे कार्यकर्ते। त्यांच्यातील गुण ओळखून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याकडे युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली। तिथून चव्हाण यांची सुरू झालेली कारकीर्द वाटचाल ही आज प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेली आहे। युवा मोर्चाचे नेतृत्व केल्यावरती ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी स्वतःच्या मेरिटवर मिळवले। गेली 4 टर्म ते आमदार आहेत। त्यांनी मंत्री, पालघरचे पालकमंत्री म्हणूनही काम केले आहे। सलग 2 दशकं लोकांच्यातून निवडून येणं ही निश्चितच साधी बाब नाहीये। याचाच दुसरा अर्थ असा की त्यांना लोकांची नाडी ओळखता येते। याचा उपयोग त्यांना अध्यक्ष म्हणून काम करताना नक्कीच होईल। त्यांनी संघटनेत कामाला सुरुवात केलेली असल्याने भाजपच्या संघटनेचे धडे त्यांनी गिरवलेले आहेत। ते 2009 पासून आमदार म्हणून कार्यरत असल्याने त्यांचे पक्षातील ज्येष्ठ नेते, त्यांचे आपापसातील वाद सुसंवाद, त्यांचे मानपान असे सगळे नाट्यप्रवेश त्यांनी स्वतः बघितले आणि अनुभवलेलेही आहेत। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खतखत त्यांनीही ऐकली असेलच। ती खतखत ते कशी थांबवतात आणि जुन्याची नव्याची मोठ कशी बांधतात हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत ते 2009 पासून विधानसभेत काम करत आहेत। त्या दोघांचं ट्युनिंग जबरदस्त आहे। हे देवेंद्रजींनी त्यांच्या नावाला दिलेल्या पसंतीतूनच दिसते। रवींद्र चव्हाण हे फायर ब्रँड नेते नाहीयेत, तसेच ते चांगल्या भाषणांसाठीही अजूनपर्यंत प्रसिद्ध नाहीयेत। मात्र शांतपणे कमीत कमी बोलून काम करून त्यात यश मिळवणे हा त्यांचा विशेष गुण आहे। त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद ठेवावा लागेल। रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपचे प्रमुख म्हणून आपल्या मित्र पक्षांशी म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांशी संवाद ठेवावा लागणार आहे। पक्ष संघटनेचे संतुलन, शिस्त राखणे, मित्र पक्षांशी चांगला संवाद ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे। आघाडीतील मित्र पक्षांशी संवाद ठेवताना येणाऱ्या अडचणींचा सामना त्यांनाच करावा लागणार आहे। त्याबरोबरच संघटना म्हणून भाजपची ताकद वाढवताना पक्षातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे। अर्थात ज्याला लोकांची नाडी ओळखता येते त्यांना या परीक्षा फार काही अवघड वाटणार नाहीयेत। फक्त गरज आहे ती म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षातील निस्वार्थी भावनेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान देण्याची आणि त्यांच्याशी थेट संवाद ठेवण्याची। पक्षाबद्दल स्थानिक पातळीवरून माहिती गोळा करण्यासाठी मुंडे साहेबांची जशी पक्षविरहित यंत्रणा होती तशी यंत्रणा जर ते उभी करू शकले तर त्यांना ही जबाबदारी फार अवघड जाणार नाही। हे करताना चाय से ज्यादा किटली गरम हे जे नितीन गडकरी कायम सांगतात
त्यावर बंधन ठेवणे, त्यांच्यावर वचक आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनाच ते करावे लागेल. हे ते करू शकले तर ते भाजपचे यशस्वी अध्यक्ष नक्की ठरतील. रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा. भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? चव्हाणांचा मार्ग कसा असेल? खडतर की सोपा? महाराष्ट्र भाजप सारख्या संघटनेचं शिवधनुष्य त्यांना पेलवता येईल का, की त्यांची कारकीर्द प्रभावी राहील? कमेंट करून आपलं मत नक्की कळवा. आणि हो, असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा.